शेतकरी बंधूंनो राम राम. आता तुम्ही पाहू शकता तर हे आपलं बांध आहे आणि ह्या बांधाच्या कडीनं आपण काय केलेलं आहे, प्रत्येक 4 फुटाला 20 mm चे 2 कनेक्शन घेतलेले आहेत. कशासाठी? तर आपल्या ऊसाला पाणी देण्यासाठी. पण काय झाले माहिती का, आता हे 2 वर्षाचा खोडवा ऊस आहे. हे ऊस आपल्याला मोडून काढायचा आहे. कारण कशामुळं की हे ऊस तोडी टायरवाले जे समजा कोयतेत का, ते खोडवा ऊस म्हणलं, आता आमच्या भागातली गोष्ट खोडवा ऊस म्हणलं की खोडवा नाद लावायलेत आणि तोडण्यासाठी हायगाय करायलेत. मग काय झालं आहे, आता हे 2024 आहे. 2025मध्ये ऊसाची संख्या खूप वाढलेली. ऊस, टरबूज आणि हे कांदा, तर भविष्यामध्ये खूप अडचण येणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय वाटायले की हे ऊस मोडून काढावं, एक सोयाबीनचं पीक घेऊन ऊस लावावं. मग 2026मध्ये थोडा फरक बसन. फरक म्हणजे खोडवे होते, जे समजा ओलीतील शेतकरी त्यांना जास्त कष्ट झालं तर ते ठुत नाही, ते मोडून टाकतील आणि आपल्या बी डोक्याचा ताण कमी होईल. पण काय केलं आहे आपण, हे मोडत असताना समजा मोडताना आपली तर ट्रॅक्टर येणार आहे. ट्रॅक्टर आल्याच्यानंतर ह्या 5 आपण माहिती देऊ तुम्हाला. 2दा-3दा हाणून बुकटा करून नांगर रुटर करून आपल्याला ही जमीन रेडी करायची. मग रेडी करत असताना ट्रॅक्टरवाल्या दादाचा आता ते नाद म्हणजे नादच खोळा आहे. ते ट्रॅक्टरचा आवाज आणि ते त्यांच्या नादातच चालतात. मग प्रत्येक सरीला प्रत्येक नळीला आपण काही लक्ष देऊ शकत नाही. तर मग त्यामुळं आपण काय केलेलं आहे, 2 दांड सोडले की दगड ठेवले, 2 दांड सोडले की हे असे आपण इकडे दगड ठेवलेले इथं. कशामुळं की मग ते रुटरवाले एखादा दगड जर आपल्या शेतामध्ये असला का, ते म्हणत सध्या नाहीत, बिरीक दाबून उतरून ते दगड उचलून टाकायची त्यांची तयारी असते. कारण कशामुळं की जर दगडावर बिलेट जर बसली की त्यांची बिलेट मोडन तुटन, अगर मुरदाडन काही मेंटेनन्स होईल म्हणून त्यांच्या ट्रॅक्टरची त्यांच्या रुटरची ते स्वतः काळजी घेतात. मग ते जशी काळजी घेतात का, तशीच आपल्याला आपल्या शेतीची, आपल्या शेतीमध्ये जी आपली प्रॉपर्टी जे आपण केलेले समजा कॉक आहेत, पाण्याचे हुसस आहेत, हे असं ठिबकशन आहे, ह्यांची पण आपण काळजी घेतलीच पाहिजे. त्यामुळं आपल्याला ही कल्पना सुचली होती. तर पाहू शकतात तुम्ही, आपण 2 दांड सोडून दगड ठेवलेत. हे बघा, हे लागलं थोडं समजा कष्ट थोडं दगडाचं, पण हे 1 टाईम कष्ट आहे. आता हे दगड आपण सांभाळणार आहेत, हे दगड आपल्यापाशी आयुष्यभर राहणार आहेत. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, इथं इंड कॅप आहे. हे नळ्या जे आहेत का, ह्याला इंड कॅप आपण काय केलेलं आहे, ह्याला तुट्या बसलेल्या नाहीत. कारण तुट्या कशामुळे बसलेल्या नाहीत, इथं जर तुटी बसली तर पुढं पाणी कमी येतं आहे. आता त्याचा एका भाषेने आपण व्हिडिओ बनवू बघा. आणि तुटीला खूप खर्च आहे, तुटी महाग आहे. आणि दुसरी गोष्ट, जर समजा आपल्याला ह्याच्यावर जर ट्रॅक्टरचं टायर बी गेलं तर ह्याला काहीच होऊ शकत नाही. तुटी असल्या तुटी फुटती, फुटून आपलं मेंटेनन्स वाढून आपल्याला पुन्हा ताण येईल. त्याच्यामुळे डायरेक्ट इंड कॅप टाकलेली, इंड कॅपला कमी खर्च आहे. तर चौकड आता तुम्ही इथून नजर टाका, त्या कडीपासून माझ्या पाठीमागं काही बांध आहे, चौकड दगड ठेवलेली आहेत. मग दगड ठेवल्याच्या नंतर ते 8 तास घेताना हे दगड आहेत का, ह्या दगडाच्या बाहेरूनच 8 तास घेणार. मग त्या दगडावर बी टायर जात नाही आणि ठिबककडं तर मुळीच जाणार नाही. तर त्यामुळं आपल्याला कल्पना सुचली होती. कल्पना सुचल्यानंतर हे आपण काम केलं आहे. हे काम जे केलं आहे का, जवळपास आपल्या सगळ्या क्षेत्रामध्ये जरी म्हणलात तरी हरकत नाही. आता सकाळी मोटर लावायला आल्याच्यानंतर हे काम केलं आहे. तर मला वाटलं ह्याचा बी एक व्हिडिओ बनवून आपल्या बांधवापर्यंत ही माहिती पोचली पाहिजे. तर बंधूंनो, माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा. चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्रायबर करा, जेणेकरून भविष्यात येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत सर्वात आधी येऊन जाईल. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.